विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। सोलापुरातही तोच प्रकार घडला। बलाढ्य नेत्यांना पराभूत करत सोलापुरातून 5 नवे चेहरे विधानसभेत दाखल झालेत। यातील काहींनी तर पहिल्यांदाच निवडणूक लढवून विधानसभेत दाखल झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर आणि राजू खरे हे 5 नवे चेहरे प्रथमच विधानसभेत दाखल झालेत। या 5 पैकी चौघांनी तर पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून ते पहिल्याच प्रयत्नात आमदार बनलेत। सांगोला मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली असून त्यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना 25,386 मतांनी पराभूत केलं। मागील निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती। त्यात शहाजी बापू पाटील यांनी डॉक्टर देशमुख यांचा 788 मतांनी पराभव केला होता। त्याचे उट्टे बाबासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीत काढलेले आहेत। माढा विधानसभेची निवडणूक सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली, कारण या मतदारसंघातून 6 वेळा आमदार झालेले बबनराव शिंदे यांनी माघार घेत आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं। रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली आणि माढ्यातील शिंदेशाहीला सुरुंग लावला। माढ्यातून अभिजित पाटील यांनी रणजित शिंदे यांना 30,621 मतांनी पराभूत केलं। मोहोळ मतदारसंघातून निवडून आलेले राजू खरे हे सर्वाधिक लकी उमेदवार ठरलेले आहेत, कारण अवघ्या काही दिवसातच ते आमदार झालेले आहेत। राजू खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बलाढ्य समजले जाणारे माजी आमदार राजन पाटील यांची अनेक वर्षाची सत्ता उलटवून टाकत मोहोळ तालुक्यात परिवर्तन घडवलं। मोहोळमधील राजन पाटील यांचे सर्व विरोधक खरे यांच्या पाठीशी उभे राहिले होते। खरे यांनी आमदार यशवंत माने यांचा 30,202 मतांनी पराभव केलाय। कोठे घराण्याचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणारे देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच निवडणुकीत विधानसभेत पोहोचलेले आहेत। कोठे हे सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत। त्यांनी MIMचे फारुख शाब्दी यांचा 48,850 मतांनी पराभव केलाय। माळशिरस मतदारसंघातून विधानसभेत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे उत्तम जानकर यांना 4थ्या वेळी यश आलंय। उत्तम जानकर यांनी यापूर्वी 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना यश आलं नव्हतं। यावेळी मोहिते पाटलांच्या मदतीनं जानकर हे विधानसभेत पोहोचलेत। जानकर यांनी राम सातपुते यांचा 13,147 मतांनी पराभव केलेला आहे। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।